च्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे वरिष्ठ न्यायिक अधिकारी आदरणीय निकम साहेब, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, येथे जमलेले वकील बंधू भगिनी आणि इतर मान्यवर, सर्वांना माझा नमस्कार. आज आपण मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काळाची गरज असलेल्या विषयासाठी एकत्र जमलेलो आहोत. न्याय मिळवण्याची प्रक्रिया ही केवळ न्याय व्यवस्थेतूनच न्याय मिळावी अशी एक धारणा आपल्या समाजामध्ये आहे. परंतु बदलत्या काळात बदलत्या गरजेनुसार न्याय मिळवण्याचे मार्गही बदलत आहेत आणि त्यातील एक प्रभावी पर्याय म्हणून हे मेडिएशन एक आहे. आज वेगवान जीवनशैलीमध्ये तणाव, वाद, तंटे हे मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. कित्येक वेळा किरकोळ गैरसमज सुद्धा मोठ्या संघर्षात परावर्तित होतात आणि हे वाद ज्यावेळी न्यायालयामध्ये येतात त्यावेळी पैसा, वेळ आणि मानसिक ताण या तिन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. अशा वेळी मेडिएशन हा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन समोर येतो. मेडिएशन म्हणजे काय तर दोन पक्षांमधील वाद हे एक तटस्थ आणि प्रशिक्षित मध्यस्थांच्या सहाय्याने संवादाच्या माध्यमातून सोडवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये कोणी जिंकत नाही किंवा कोणाचा पराभव होत नाही. जे मध्यस्थी असतात त्यांचे निर्णय एक पक्षावर लादले जात नाही. ते फक्त त्यांना योग्य तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया गोपनीय असते. विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये दोन्ही पक्षांच्या माध्यमातून एक तोडगा निघाला जातो. कोणावरही तो निर्णय लादला जात नाही. आज या मध्यस्थीचा किंवा मेडिएशनचा उगम कुठे झाला तर आपल्या भारतीय संस्कृतीमधूनच झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये गाव पंचायत असेल किंवा गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती असेल यांच्या माध्यमातून ताण तणाव हे शांततेच्या मार्गाने सोडवले जायचे. ही परंपरा, ही सन्मान, परस्पर सन्मान असेल किंवा त्यांच्या प्रति आदर असेल, ही असलेली परंपरा आज आधुनिक न्यायव्यवस्थेमध्ये अतिशय विकसित होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः म्हणजे कौटुंबिक वाद असतील किंवा पती पत्नींमधील वाद असतील, मालमत्तेचा वाद असेल किंवा व्यावसायिक वाद असेल, या वादांमध्ये ही मेडिएशनची प्रक्रिया जास्त प्रभावीपणे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे या वादांमध्ये फक्त कायदेशीर मुद्दे नसतात तर लोकांचा एकमेकांसंबंधी असलेले नातेसंबंध, त्यांची भावना यांचा समावेश या वादांमध्ये असतो. आज अनेक देशांमध्ये मेडिएशन हे न्यायालय प्रक्रियेपूर्वी अनिवार्य केलेले आहे. याचा फायदा म्हणजे न्यायालयावरचा ताण कमी होत आहे, पैसा आणि वेळ याची बचत होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये एक संवादाची संस्कृती निर्माण होत आहे. आज न्यायालय या अंतर्गत अनेक मध्यस्थी केंद्रे प्रभावीपणे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सगळ्यात महत्त्वाची गरज आहे म्हणजे जागृती करण्याची. कित्येक लोकांना मेडिएशन म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत माहिती देण्यासाठी यांसारख्या मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम सारख्या कार्यक्रमांचं आयोजन करणं गरजेचं वाटतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच आवाहन करेल की एक संदेश आपण सर्वांपर्यंत किंवा सगळ्या घरापर्यंत पोहोचूया. वाद झाला तर पहिले पाऊल संवादाचे असावे. न्यायालय हे शेवटचे पाऊल असावे आणि मेडिएशन हा त्यामधला सुवर्णमध्य असावा. एवढे बोलून